या संदर्भात आपली प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे नेते विनोद शेलार देखील जोडले जात आहेत। विनोदजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर आपलं। आपल्या वतीने काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या कार्यालयासमोर आता वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे। हो, निश्चित। आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली। या संदर्भात पूर्ण देशामध्ये 150 ठिकाणी भारतीय जनता पार्टी वंदे मातरमचा कार्यक्रम करत आहे। बरोबर। आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत 6 ठिकाणी आम्ही करतोय आणि मालाड म्हणजे उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये मालाडमध्ये आम्ही आज हा कार्यक्रम करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गाणी पण असतील आणि वेगवेगळ्या चालीवर वंदे मातरम म्हटलं जाईल आणि सामूहिक वंदे मातरम संपूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर स्वदेशीची प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला आमचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नंतर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर, योगेश सागर, अतुल भातकर आमचे सगळे नेते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। बरं, निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। मुंबईतील मालवणीत असलेल्या काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या कार्यालयासमोर भाजपतर्फे वंदे मातरमचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।